आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31वे वचन. म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात. प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो संवाद आहे हा त्या यहुद्यांबरोबर आहे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. कारण तसं आम्हाला पुष्टी देणारं 30वे वचन आहे. तो या गोष्टी बोलत असता पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे जे यहुदी आहेत त्या यहुद्यांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे आणि त्यांना म्हणत आहे, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात. प्रियानो, जर विश्वास ठेवला आहे तर प्रभू येशू ख्रिस्त त्या यहुद्यांना हे का म्हणत आहे, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही माझे खरोखर माझे शिष्य व्हाल. या यहुद्यांनी जरी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे तरी ख्रिस्ताला त्यांच्यामध्ये ती दूरगामी निष्ठा दिसत नाही, कृतिशील विश्वास दिसत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या यहुद्यांना सांगत आहे, जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर तुम्ही खऱ्या अर्थानं माझे शिष्य व्हाल. मग आता प्रश्न असा येतो की देवाच्या किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनात राहणं म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमची रोजच्या जीवनातली जी कामं आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती कामं क्रमवारीनं आम्ही करत असतो. सकाळी उठल्यानंतर आमची शारीरिक स्वच्छता आहे, त्यानंतर नाश्ता आहे. जर आम्ही कामाला जाणारे आहोत तर आम्ही ड्युटीवर जातो. जे लेकरं शिक्षण घेणारे आहेत ते शाळा कॉलेजला जातात. त्यानंतर दुपारचं भोजन आहे, संध्याकाळचे चहा आहे, रात्रीचं जेवण आहे आणि त्यानंतर आम्ही निद्रेसाठी जातो. प्रियानो, ही सर्व कामं करत असताना यामध्ये कधीही बदल होत नाही. सकाळची जी कामं आहेत ती आम्ही सकाळच्या वेळेमध्येच पूर्ण करत असतो. आम्ही दुपारचं जेवण आमच्या ठरलेल्या वेळेमध्ये घेतो, रात्रीचं जेवण आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेमध्ये घेतो. यामध्ये जो क्रम आम्ही ठरवलेला आहे त्या क्रमाप्रमाणे सर्व कामं होत असतात. हे झालं आमचं भौतिक जीवन जगण्यासंदर्भात. परंतु आमच्या आध्यात्मिक जीवनाचं काय? आम्ही रोजच्या जीवनासाठी जी सर्व कामं क्रमानं करत असतो ती आमच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग अशी बनलेली असतात. परंतु आध्यात्मिक जीवन जगण्याकरता आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे देवाचं पवित्र वचन आणि त्या वचनाचं सेवन करणं. प्रियानो, ते वचन आम्ही रोज स्वीकारतो का? परमेश्वराचं वचन आमच्या आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे का? ज्याप्रमाणे आम्ही आमची रोजची कामं करत असतो त्याप्रमाणेच परमेश्वराचं वचन देखील आमच्या आध्यात्मिक जीवनाचं अविभाज्य भाग होणं हे फार गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगतो खरं, परंतु आजही त्याच यहुद्यांसारखं आमचं ख्रिस्ती जीवन आहे ज्या यहुद्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला दूरगामी निष्ठा सापडलेली नाही. दूरगामी निष्ठा प्रभू येशू ख्रिस्ताला सापडलेली नाही. आणि म्हणून त्यांना समजावून सांगत असताना ख्रिस्त म्हणत आहे, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात. आज आमची आध्यात्मिक स्थिती ही त्या यहुद्यांसारखी आहे ज्यांनी ख्रिस्तावरती विश्वास ठेवला परंतु कृतिशील विश्वास ठेवला नाही. आम्ही 5, 6, 7 पिढ्यांचे ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत असताना आमची निष्ठा कुणाशी आहे? आमची निष्ठा ही पापाशी आहे, सैतानाबरोबर आमची निष्ठा आहे. हे आम्हाला समजायला हवं. आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत आहोत खरं, परंतु प्रियानो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर निष्ठावान नाहीत. हे आमच्या लक्षात आले का? आमच्या रोजच्या भौतिक जीवनामध्ये जर एका वेळचं जेवण आम्हाला घेता आलं नाही, मग ते कदाचित नाश्ता असेल, दुपारचं भोजन असेल, संध्याकाळचं जेवण असेल, यातील कोणतंही एक जेवण, एक भोजन आमचं मिस आऊट झालं किंवा आमचं चुकलं तर लक्षात घ्या आमची किती चिडचिड होती, आम्ही किती त्रागा करतो. आम्हाला कदाचित घाम फुटत असेल, आम्ही त्या कामामध्ये ज्या ठिकाणी मी काम करतो त्या कामामध्ये आमचं लक्ष लागणार नाही. या सगळ्या गोष्टी होतात. मग आमचं आध्यात्मिक जीवनामध्ये आमचं जर वचन चुकलं तर आम्ही इतका त्रागा करतो का? आम्ही चिडचिड करतो का?
आमच्या रोजच्या जीवनामधलं एक भोजन जर आमचं चुकलं तर प्रियानो आमची किती चिडचिड होते. परंतु हेच पवित्र वचन जे आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे, ते एक दिवस जर आम्ही वाचलं नाही, आम्ही त्याचं चिंतन मनन केलं नाही, तर आमची चिडचिड होते का? आम्ही त्रागा करतो का? नाही करत. कारण आम्ही त्या वचनाला गांभीर्यानं घेत नाही. आम्हाला ते वचन जर एखादा दिवसही नाही मिळालं तर आम्ही त्या वचनाकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे जातो. आम्ही रविवारी जे पवित्र वचन पवित्र मंदिरामध्ये ऐकलेलं असतं, त्यानंतर येणाऱ्या रविवारीच थेट आम्ही देवाचं वचन ऐकण्याकरता पवित्र मंदिराला जातो. मधल्या दिवसांमध्ये आम्ही ते वचन गांभीर्यानं घेत नाही किंवा जे वचन आम्ही ऐकलेलं आहे त्यावरती आम्ही चिंतन आणि मनन करत नाही, कारण आम्हाला तितकं महत्त्वाचं ते वाटत नाही. आम्हाला त्या वचनामध्ये राहणं, आध्यात्मिक जीवनामध्ये राहणं किंवा आम्हाला सार्वकालिक जीवनाची तयारी करणं हे आज आम्हाला तितकं महत्त्वाचं वाटत नाही. आणि म्हणून आम्ही देवाशी, पर्यायानं प्रभू येशू ख्रिस्ताशी, पर्यायानं पवित्र आत्म्याशी प्रामाणिक राहू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला त्या यहुद्यांमध्ये जी दूरगामी निष्ठा दिसली नाही, तीच अवस्था आजही तुमच्या आणि माझी आहे. आणि म्हणून आज तेच वचन आम्हाला देखील लागू पडतं. 2025 सालामध्ये देखील आम्ही ख्रिस्ती म्हणून जरी आमचं जीवन जगत असलो तरी प्रियांनो लक्षात असू द्या, आम्ही ख्रिस्ताशी एकरूप नाही आहोत. आम्ही ख्रिस्ताशी प्रामाणिक नाही आहोत. आम्ही 5 ते 6, 7 पिढ्यांपासून जरी ख्रिस्ती म्हणून अभिमानानं आमचं जीवन जगत असलो तरी देखील आजही आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याकरता ख्रिस्ताचं शिष्य होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि ख्रिस्ताचे शिष्य आम्ही तेव्हाच होऊ जेव्हा आम्ही त्याच्या वचनांमध्ये राहू, जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञांमध्ये राहू. आम्ही आमची रोजची कामं, रुटीन वर्क आम्ही ज्यांना म्हणतो, ती आम्ही क्रमवारीनं करत असतो. परंतु प्रियानो, आध्यात्मिक जीवनासाठी देखील आम्हाला परमेश्वराचं वचन प्राप्त करून घेणं आणि त्या वचनांचं चिंतन मनन रोज आणि रोज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या आमच्या जीवनामधून एकही दिवस चुकता कामा नये. त्याची हुरहुर आम्हाला लागली पाहिजे. ती चुटपुट आमच्या अंतःकरणाला लागली पाहिजे. ते काहूर आमच्या अंतःकरणामध्ये उठलंच पाहिजे. प्रियानो, आमचं एक वेळचं भोजन जर मिस झालं किंवा आम्ही ते घेऊ शकलो नाही तर आम्ही त्रागा करतो. परंतु आम्ही एक दिवस देवाचं वचन जर ग्रहण केलं नाही, ते समजावून घेतलं नाही, ते वाचलं नाही तर आम्ही त्रागा करतो का? प्रियानो, आमच्या सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराचं पवित्र वचन हे स्वीकारताच आलं पाहिजे. ते चुकता कामा नये. आणि ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जर आम्हाला जीवन जगायचं आहे तर त्याच्या आज्ञांमध्ये आम्हाला राहता आलं पाहिजे. त्याच्या वचनांमध्ये आम्हाला राहताच आलं पाहिजे. आणि ते राहता यावं याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आमेन.